तर आजचा आपला पुढचा व्हिडिओ आहे चहाचा मसाला. तर हा मसाला बनवल्यानंतर दुसरा कुठलाही मसाला चहामध्ये वापरण्याची गरज नाही पडणार, एवढा टेस्टी चहा बनतो. तर आपल्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा. तर सर्वप्रथम मी मिरे घेतलेले आहेत साधारण 30 ग्रॅम, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओतून घेऊया. त्याच्यानंतर विलायची पण घेतलेली आहे मी साधारण 30 ग्रॅम, तीही मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर लवंग पण घेतलेली आहे 30 ग्रॅम, दालचिनी 30 ग्रॅम घेतलेली आहे आणि सुंठही 30 ग्रॅम घेतलेली आहे. सर्वप्रथम सुंठ आपल्याला थोडीशी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आहे. तर सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे. आता बारीक करून घ्यायचा आहे. तर बारीक झाल्यानंतर आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे. तर फार सुंदर चहा होतो ह्या मसाल्यापासून बनवल्यानंतर तर तुम्हाला नक्की आवडेल हा मसाला. त्याच्यानंतर एअरटाईट एक डब्बा घ्यायचा आहे किंवा काचेची बरणी घेतली तरीही चालेल. त्याच्यामध्ये हा मसाला आपण स्टोरेज करू शकतो. साधारण 20 ते 25 दिवस हा मसाला आरामात टिकतो आणि ह्याचा वासही उडत नाही एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यानंतर तर आपल्याला जेव्हा चहा बनवायचा आहे तेव्हा हा मसाला 1 चमचा चहामध्ये मिक्स करायचा आहे आणि मस्त असा चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर ह्या मसाल्यापासून फार टेस्टी असा चहा बनतो. तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.